नमस्कार मित्रांनो, मिशन स्कॉलरशिप अंतर्गत आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण वर्गीकरण या दुसऱ्या महत्त्वाच्या घटकातील 2.3 जो महत्त्वाचा उपघटक आहे तो म्हणजे संख्या, त्या संदर्भात आज आपण समजून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती असेल की आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक समजून घ्यावा, कारण संख्या हे प्रकरण अभ्यासत असताना यातले महत्त्वाचे मुद्दे समजून घेत असताना आता आपल्याला सगळ्यांना माहिती का मिशन स्कॉलरशिप मध्ये जे काही कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका आपल्याला दिली जाईल, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 पदं आपल्याला दिलेली असतील आणि त्या 4 पदांमध्ये समान गुणधर्म असलेले 3 संख्या असतील आणि एक वेगळा गुणधर्म असलेली एक संख्या असेल ती आपल्याला शोधून निवडायची। तर मित्रांनो, याच्यासाठी याचं जे काही बेसिक असेल त्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मग संख्येचे संख्यामध्ये विषम संख्या, समसंख्या, मूळ संख्या या काही संख्यांचे जे प्रकार आहेत ते आपल्याला त्यांच्या संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या असल्या पाहिजेत आणि त्याच्या साहाय्याने मग या ठिकाणी आपल्याला ते पद ओळखता येईल आणि त्याच्यानुसार या ठिकाणी या प्रकरणावर आधारित जे प्रश्न असतील ते तुम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकणार आणि त्याच्यावर जो काही प्रश्न दिलेला असेल तो प्रश्न अगोदर काळजीपूर्वक वाचून त्याच्याशी रिलेटेड त्याचा जो योग्य पर्याय असेल तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि तो पर्याय निवडत असताना या बेसिक संकल्पना जर तुमच्या क्लिअर असतील तर नक्कीच तुम्हाला त्याची मदत होणार आहे। अशा प्रकारे या संख्या या प्रकरणावर आधारित काही महत्त्वाचे सॅम्पल क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आधी समजून घेणार आहोत। ते कशा पद्धतीने त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं स्पष्टीकरणासह आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सराव संचामध्ये त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील त्याचा सुद्धा आपण सराव करणार आहोत। चला तर मग पाहूयात संख्या या उपघटकावर आधारित सॅम्पल क्वेश्चन्स आणि सराव प्रश्न। चला तर मग मित्रांनो, आज आपण 2.3 या उपघटकाला सुरुवात करणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे संख्या। सुरुवातीला काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामध्ये 4 पर्यायात दिलेल्या संख्यातील 3 संख्यात समान गुणधर्म शोधून त्या गुणधर्माशी सुसंगत नसलेला पर्याय शोधणं अपेक्षित आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे, संख्यांचे विविध प्रकार माहीत असणं अपेक्षित आहे, जसं की पूर्ण संख्या असेल, अपूर्णांक संख्या, सम विषम संख्या, मूळ संयुक्त संख्या, तसेच संख्यांवरील क्रिया करणं अपेक्षित आहे। वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या माहीत असणं आवश्यक आहे। 263 मध्ये 2 गुणिले 3 इज इक्वल टू 6 म्हणजे 2 आणि 3चा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर 6 मिळतं। म्हणजे या ठिकाणी 263 संख्येची कशा प्रकारे फोड केलेली आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे। त्यानंतर 286 मध्ये 2 अधिक 6 इज इक्वल टू 8 म्हणजे 286 अशा विविध क्रिया जसे बेरीज गुणाकार करावा लागतो। अशा या क्रियांच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला या ठिकाणी याची मदत या प्रकरणामध्ये होणार आहे। चला तर मग पाहूयात काही नमुना प्रश्न या ठिकाणी जे दिलेले आहेत ते स्पष्टीकरणांसह। याच्यामध्ये सूचना दिली, प्रश्न 1 ते 15 साठी एकच सूचना आहे, गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा। पहिला प्रश्न दिलेला आहे। पहिल्या प्रश्नामध्ये 4 पद या ठिकाणी दिलेत। पहिला जो पर्याय आहे 324, दुसरा 576, तिसरा 729 आणि चौथा 801। याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर गटात न बसणारा आपल्याला पद या ठिकाणी निवडायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी काही वर्ग संख्या आहेत आणि 4 पैकी 3 वर्ग संख्या आहेत आणि 1 वर्ग संख्या नाही। तर या ठिकाणी तुम्हाला वर्ग संख्या कशा पद्धतीने ओळखतात, कशा पद्धतीने ती वर्ग संख्या शोधली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे। त्याच्या मदतीने तुम्हाला हा जो प्रश्न आहे तो समजणार आहे। याच्यामध्ये बघा 324, 576 आणि 729 हे जे अनुक्रमे पहिले 3 पर्याय आहेत ह्या वर्ग संख्या आहेत आणि 801 जी आहे ती वर्ग संख्या नाही। म्हणजे चौथा जो पर्याय आहे तो या ठिकाणी आपण सांगू शकतो। दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी पुन्हा 4 पद दिलेले आहेत। पहिल्या पर्यायामध्ये 276, त्यानंतर 184, 138 आणि 232। या ठिकाणी बघा त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचे पर्याय आपण शोधून लिहित असताना या ठिकाणी विभाज्य संख्या म्हणजे 23 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत 276, 184 आणि 138 आणि 232 जी आहे हिला 23 ने भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी 232 हा गटात न बसणारा पर्याय आपण सांगू शकतो। तिसरा प्रश्न दिलेला आहे। या प्रश्नात 2 पर्याय अचूक आहेत, ते दोन्ही पर्याय निवडा। या ठिकाणी सूचनेमध्ये आपल्याला क्लिअर सांगितलेलं असतं मित्रांनो, या ठिकाणी 2 पर्याय निवडायला सांगितलेत त्यांनी। या ठिकाणी प्रश्नामध्ये 204, 272 आणि 68 असे 3 संख्या दिलेल्या आहेत आणि पर्यायांमध्ये 85, 136, 108 आणि 238
तर स्पष्टीकरणामध्ये आपण सांगू शकतो या ठिकाणी जसं आपण वरती पाहिलं का 23 ने भाग जाणाऱ्या संख्या होत्या, तशा या ठिकाणी 34 या अंकाने भाग जाणारे विभाज्य संख्या आहेत 204, 272 आणि 68. मग त्याच पद्धतीने 34 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला खालच्या 4 पर्यायांमधून 2 पर्याय आपल्याला अचूक निवडायचे आहेत. मग त्याच्यामध्ये सुद्धा 34 ने भाग जाणारे 136 म्हणजे दुसरा पर्याय आणि 238 म्हणजे चौथा, म्हणजे दुसरा आणि चौथा पर्याय आपण या ठिकाणी देऊ शकतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी त्याचा भागाकार करून तुम्ही पाहू शकतात, ती खात्री करून घेऊ शकतात आणि त्याचं एक तुम्हाला कशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित असतं किंवा ते पर्याय शोधण्यासाठी नेमकी काय क्रिया करावी लागते त्याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी अनुभव घेऊ शकतात मित्रांनो, आणि ते उचित राहील असं मला वाटतं. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. याच्या चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा 4 पद दिलेले आहेत. पहिली संख्या आहे 8324, दुसरी आहे 5459, तिसरी आहे 6427 आणि चौथी 4128. तर या ठिकाणी याच्या स्पष्टीकरणावरून आपण सांगू शकतो की या ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा म्हणजे पहिली आणि शेवटचा जो अंक आहे त्याचा गुणाकार म्हणजे मध्ये असलेली संख्या, अशा प्रकारचं त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल आपल्याला. त्याचं उदाहरण दिलेलं आहे बघा. पहिला 8324 मध्ये 8 आणि 4 यांचा गुणाकार केला तर मिळणारं उत्तर मधली संख्या आपल्याला मिळते 32. त्याच पद्धतीने दुसरा जो अंक आहे 5459, इथं 5 आणि 9चा गुणाकार केला का 45 आपल्याला मिळते. तिसऱ्या पर्यायामध्ये 6 आणि 7चा गुणाकार केला का मध्ये 42 अंक मिळतोय. चौथा जो पर्याय मात्र या ठिकाणी 4 आणि 8चा जर आपण गुणाकार केला 8 चौक 32 आणि मध्ये 12 आहे, म्हणजेच पर्याय नंबर 4 या ठिकाणी हा गटात न बसणारा पर्याय आपण सांगू शकतो. पाचवा प्रश्न पाहणार आहोत आपण. या ठिकाणी पद दिलेली आहेत बघा. 9, 40 आणि 41 पहिल्या पर्यायामध्ये, दुसऱ्यामध्ये 15, 20 आणि 30, तिसऱ्यामध्ये 18, 24, 30 आणि चौथ्यामध्ये 11, 60 आणि 61. तर पायथागोरसची त्रिकुटे या ठिकाणी त्यांनी सांगितले. त्रिकुटांमध्ये मग जे 3 ऑप्शन आहेत ते पायथागोरसचे त्रिकुट आहेत. मग पायथागोरसचं त्रिकुट म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्या ठिकाणी नेमके कोणते त्रिकुट आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. 9, 40 आणि 41 म्हणजे पहिला पर्याय त्रिकुट आहे, तिसरा आणि चौथा त्रिकुट आहे. दुसरा जो पर्याय आहे तो पायथागोरसच्या त्रिकुटमध्ये बसत नाही, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. यस. त्यानंतर 6वा पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये 4 पद दिले. 63, 26, 124 आणि 217. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल का मित्रांनो 4चा घन आणि त्याच्यातून 1 वजा केलेला आहे, म्हणजे पहिला पर्याय 63 आपल्याला मिळतोय. त्याच्यानंतर दुसरा जो अंक आहे 3चा घन त्याच्यातून 1 मायनस केला का आपल्याला 26 हा अंक मिळतोय. 3चा घन 27, त्याच्यातून 1 मायनस केला 26. 5चा घन 125 आणि त्याच्यातून 1 मायनस केला का 124, म्हणजे घनामधून 1 मायनस केलेला आहे. आणि एक पर्याय जो आहे या ठिकाणी शेवटचा पर्याय 6चा घन होतोय 216 सॉरी, आणि त्याच्यात त्यांनी 1 प्लस केलेला आहे मायनस न करता. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या पर्यायामध्ये घनानंतर 1 मायनस केलेला आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये घनानंतर 1 प्लस केलेला आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. 7वा प्रश्न पाहणार आहोत आपण. या प्रश्नात 2 अचूक पर्याय आहेत आणि ते दोनही पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेले आहेत. 55, 45 आणि 78 आणि पर्याय दिले 10, 92, 60 आणि 136. या ठिकाणी त्रिकोणी संख्या आलेली मित्रांनो. त्रिकोणी संख्या म्हणजे काय 55, 45, 78 या त्रिकोणी संख्या आहेत. आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. 10 व 136 या त्रिकोणी संख्या आहेत. मग कशा आहेत त्या त्रिकोणी संख्या? पहिला आणि चौथा पर्याय. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय 1 पासून त्या संख्येपर्यंतची बेरीज. यस. मग जसं आता 4 आपण घेतला, 4 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 4 आणि गुणिले 5, त्याच्यात एक आपण बेरीज केली, त्याच्यामध्ये 1 5 घेतला, त्यांचा गुणाकार केला भागिले 2, तर 10 हे उत्तर मिळतंय. त्याच्यानंतर 16 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज 16 गुणिले त्याच्यात 1 प्लस केला 17 भागिले 2 म्हणजे 136. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी संख्येपर्यंतची बेरीज आपल्याला करायची, 1 पासून त्या संख्येपर्यंतची बेरीज आणि त्याच्यात 1 प्लस करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीचा त्रिकोणी संख्या आपल्याला या स्पष्टीकरणावरनं समजून घेता येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 1 आणि 4 जो 10 आणि 136 हा बरोबर आहे. 8वा प्रश्न आपण पाहणार आहोत. 56/98, दुसरा आहे 96
भागिले 120 किंवा छेद म्हटलं तरी चालेल 92 161 आणि 60 105. आता स्पष्टीकरणामध्ये त्यांनी सांगितलं का यांचं अतिसंक्षिप्त रूप जर आपण भागाकार केला तर या ठिकाणी त्यांचं अतिसंक्षिप्त रूप मिळतंय 4-7. मग 56-98 असेल, 92 161 असेल किंवा 60 105 असेल, यांचं अतिसंक्षिप्त रूप जे आहे ते 4-7 आहे. परंतु 96 भागिले 120 म्हणजे छेद 120 दुसरा जो पर्याय आहे त्याचं अतिसंक्षिप्त रूप हे वेगळं आहे, म्हणजे 4-5 आहे, म्हणजे गटात न बसणारा पर्याय आहे. म्हणून पर्याय नंबर 2 हा आपण या ठिकाणी गटात न बसणारा पर्याय म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा 9वा प्रश्न आपण पाहणार आहोत. या प्रश्नामध्ये सुद्धा 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी संख्या दिलेली आहे 374, 286 आणि 583 आणि पर्याय दिले 462, 808, 561 आणि 444. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला त्याच्या स्पष्टीकरणावरून लक्षात येईल का संख्येतल्या अंत्यपदांची बेरीज बरोबर मध्यम पद. मग अंत्यपदांची बेरीज म्हणजे काय? मग वरचे आपण प्रश्नातले 374 अंक बघू. 3 आणि 4 अंत्यपद त्यांची बेरीज केली का मधला अंक मिळतोय 7 मध्यम पद. तसंच 286 2 आणि 6 अंत्यपदांची बेरीज केली का मधला अंक मिळतोय 8. त्याच पद्धतीने 583 5 आणि 3 अंत्यपदांची बेरीज केली का मधला अंक मिळतोय 8. मग त्या पद्धतीने शेवटच्या अंत्यपदांची बेरीज करून मधला अंक आपल्याला मिळाला पाहिजे. मग याच्यामध्ये पहिला पर्याय आपण घेऊ शकतो 462 अंत्यपद आहेत 4 आणि 2 यांची बेरीज केली का मध्ये 6 मिळतोय. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 561 तिसरा जो पर्याय आहे 5 आणि 6 यांची बेरीज केली का मधला पद आपल्याला मिळतोय 6. म्हणजेच पर्याय नंबर 1 आणि 3 हा या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर 10वा प्रश्न पाहणार आहोत आपण. या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या 503, दुसरी 713, 803 आणि 823. मग मूळ संख्या आहेत 503, 713 आणि 823 आणि संयुक्त संख्या आहे 803. मग या ठिकाणी मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी योग्य पर्याय देता येईल. यस. प्रश्न 11वा पाहतोय आपण. 552, 1680, 756 आणि 1260. स्पष्टीकरणात त्यांनी सांगितले का ए प्लस ए म्हणजे सॉरी ए चा वर्ग अधिक ए किंवा लगतच्या संख्यांचा गुणाकार. मग या ठिकाणी 552 आहे. 552 यस. या ठिकाणी बघा 552 संख्या दिलेली आहे. 552 ही 23 चा वर्ग आहे आणि त्याच्यात 23 मिळवला का आपल्याला 552 संख्या मिळते. त्यानंतर 756 सुद्धा तशी 27 चा वर्ग त्याच्यात पुन्हा 27 मिळवला का आपल्याला तो संख्या मिळते. 1260 ची सुद्धा तशाच पद्धतीने 35 चा वर्ग आणि त्याच्यात 35 मिळवला. म्हणजे पहिला तिसरा आणि चौथा पर्याय जो आहे तो अचूक आहे. आणि दुसरा जो पर्याय 1680 40चा वर्ग आहे आणि त्याच्यात प्लस म्हणजे बेरीज 80 ने त्यांनी केलेली, म्हणजे हे चुकीचं आहे. जो वर्ग संख्या जी आहे तीच त्याच्यामध्ये मिळवायची. म्हणून या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 2 जो आहे तो गटात न बसणारा आहे असं आपण सांगू शकतो. 12वा प्रश्न. या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत 2.250, 21.16, 33.64 आणि 1.764. जर या प्रश्नाचा आपण विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये बघा 2.250, 21.16 आणि 33.64 या वर्गसंख्या आहेत आणि 1.764 ही वर्गसंख्या नाही. म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये वर्गसंख्या आहे किंवा नाही. जर 3 समान पद असतील आणि एक चुकीचं पद असेल, जे समान नसेल त्याच्यापेक्षा वेगळं असेल तर आपण गटात न बसणारा पद म्हणतो आणि ते ओळखून आपल्याला त्या ठिकाणी पर्याय द्यावा. इथं या प्रश्नामध्ये 12व्या प्रश्नासाठी आपण चौथा पर्याय देणार आहोत कारण ती वर्गसंख्या नाही म्हणून. 13वा प्रश्न. या प्रश्नात सुद्धा 2 अचूक पर्याय आहेत. ते दोन्ही पर्याय निवडा. 396, 572 आणि 495. आता या ठिकाणी पर्याय दिलेत त्यांनी 420, 352, 315 आणि 220. आता या ठिकाणी बघा 11 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आहेत 396, 572 आणि 400. मग खाली पर्यायांमध्ये सुद्धा 11 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला बघायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये दुसरा जो पर्याय 352 याला 11 ने पूर्ण भाग जातो आणि चौथा 220 सुद्धा. म्हणून या ठिकाणी आपण 2 पर्याय देणार आहोत, दुसरा आणि चौथा. 14व्या प्रश्नामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. 4 अंक आहेत, 4 पर्याय दिलेत 1152, 648, तिसरा दिला आहे 1226 आणि 338. मग दिलेल्या संख्येची दुप्पट केल्यास पूर्ण वर्गसंख्या मिळते. 1152 जर आपण दुप्पट केलं तर 2304 हे चं वर्गमूळ आपल्याला 48 मिळतं. 648 डबल केलं तर 1296 वर्गमूळ आपल्याला मिळतं 36. 338 डबल केलं का 676 वर्गमूळ आपल्याला मिळतं 26.
यस, मग अशा पद्धतीने त्यांचं डबल करून त्याचं वर्गमूळ आपल्याला मिळत असतं. परंतु 1226ला जर डबल केलं तर 2452 ही वर्गसंख्या नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा तिसरा जो पर्याय आहे तो आपण या ठिकाणी सांगू शकतो. परंतु याच्या स्पष्टीकरणावर प्रोसेस, त्याची प्रक्रिया कशी आहे, कशा पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायला लागेल. याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील या प्रकरणावर. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रिया तुम्ही जर समजून घेतल्यात तर नक्कीच तुम्हाला या प्रकरणावरचा प्रश्न सुद्धा चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल. मित्रांनो, 15वा प्रश्न आपण पाहणार आहोत. 69/161. दुसरा पर्याय दिलाय 75/105, तिसरा दिलाय 51/119 आणि चौथा दिलाय 57/133. अतिसंक्षिप्त रूप आहे 3/7 म्हणजे 69/161, 51/119 आणि 57/133 यांचं जे अतिसंक्षिप्त रूप आहे ते 3/7 आहे. म्हणून या ठिकाणी गटात न बसणारं जे पद आहे 75/105 म्हणजे दुसरा पर्याय हा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मित्रांनो, या पद्धतीने हे 15 प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आणि नेमक्या त्याच्या स्पष्टीकरणांच्या सहाय्याने कोणकोणत्या कृत्य आपण या ठिकाणी वापरलेले आहेत त्या सगळ्या त्यांच्या सहाय्याने आपण हे समजून घेतलेले आहेत. आता सराव संच आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर सराव संच दिसतोय. मी प्रश्न क्रमांक तुम्हाला सांगणार आहे, प्रश्न वाचून दाखवणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचा आहे. तुमचा पर्याय या ठिकाणी चॅटबॉक्समध्ये तुम्ही टाईप करायचा आहे. प्रश्न 1 ते 15 साठी सूचना तीच आहे, गटात न बसणारा पद पर्यायातून निवडा. पहिला प्रश्न मी वाचतोय, काळजीपूर्वक समजून घ्या. पहिला पर्याय 297, दुसरा 576, तिसरा 288 आणि चौथा 917. तुमचा टाइम सुरू होतोय आता. तुम्ही योग्य पर्याय देऊ शकतात. यस, व्हेरी गुड. विद्यार्थ्यांचे जे ऑप्शन्स आहेत यस तर समान नाहीत, ते नेमका योग्य पर्याय आपल्याला द्यायचा आहे. मित्रांनो, यस पहिल्या प्रश्नासाठी जो पर्याय आहे तो 4 नंबरचा पर्याय 917 हा पर्याय आहे. गटात न बसणारं पद आहे 4 नंबरचं. दुसरा प्रश्न पाहूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी 4 पर्याय दिले आहेत बघा. 6 36, 7 49, 5 35 आणि 8 64. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. संख्या आहे आणि तिचा वर्ग दिलेला आहे आणि या ठिकाणी गटात न बसणारी संख्या तुम्ही सहज, यस ॲब्सोल्युटली राईट, तुम्ही जो पर्याय दिलेला आहे तो अतिशय योग्य आहे, समर्पक आहे, बरोबर आहे, तुमच्या लक्षात आलेला आहे, हा प्रश्न समजलेला आहे. आणि तिसरा जो पर्याय आहे याचा खरोखर यस तेच त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 5चा जो वर्ग आहे तो 25 आहे, लक्षात घ्या, 35 नव्हे, म्हणून पर्याय नंबर 3 हे या ठिकाणी आपण देऊ शकतो. तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. तिसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. 4 पर्याय 193, 351, 299 आणि 221. यस, या 4 पर्यायांमधून योग्य गटात न बसणारं पद तुम्हाला ओळखायचं आहे. यस, तुमचा रिस्पॉन्स तुम्ही देऊ शकतात. यस, प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. 4ही संख्या काळजीपूर्वक बघा, त्यांचं निरीक्षण करा आणि यस गटात न बसणारा पद या ठिकाणी आपण सांगू शकतो. यस, 193 म्हणजेच पहिला पर्याय. त्यानंतर चौथा प्रश्न आपण पाहतोय. इसवी सन 1900, इसवी सन 1984, इसवी सन 2004 आणि इसवी सन 2016. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला गटात न बसणारं पद लिहायचं मित्रांनो. यस, तुमचा पर्याय या ठिकाणी नोंदवू शकता तुम्ही. पहिला पर्याय याच्यासाठी आहे चौथ्या प्रश्नासाठी. 5वा प्रश्न आपण पाहणार आहोत. 15/24, दुसरा पर्याय आहे 24/48, 25/40 आणि 60/96. तर या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूपावरून आपल्याला हे पद ओळखायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी वेगळं गटात न बसणारं पद सांगायचं आहे. यस, व्हेरी गुड. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं, त्यांचा भागाकार केला आणि त्या पदावरून, त्याच्या अतिसंक्षिप्त पदावरून तुम्ही निवडू शकतात. यस, दुसरा पर्याय या ठिकाणी हा योग्य आहे, गटात न बसणारं पद 24/48. 6वा प्रश्न दिलेला आहे. 203, 234, 116 आणि 145 अशा प्रकारचे अंक आहेत या ठिकाणी दिलेले आणि त्यांचं त्या ठिकाणी एक वेगळी संख्या आपल्याला गटात न बसणारी ओळखायची आणि 6व्या प्रश्नासाठी तो पर्याय तुम्हाला द्यायचा. यस, व्हेरी गुड. अतिशय चांगला प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करतायत. तुमचे जे पर्याय आहेत, ऑप्शन्स आहेत, यस, दुसरा ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. 7व्या प्रश्नासाठी पुन्हा 4 पर्याय या ठिकाणी आपल्या समोर दिसत आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक समजून घेऊ शकतात. 327, 464, 101 आणि 206. याच्यामध्ये 206 हा जो पर्याय आहे चौथा, तो गटात न बसणारा आहे. त्यानंतर 8व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी सुद्धा गटात न बसणारी संख्या ओळखायची. 120, 190, 300 आणि 92.
चार संख्या आहेत, 4 पदं आहेत. या चारही पदांचा जर तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, या ठिकाणी गटात न बसणारं पद तुम्हाला ओळखायचं आहे. पहिला पर्याय पुन्हा एकदा सांगतो 120, दुसरा 190, तिसरा 300 आणि 92. तर या ठिकाणी 92 हे चौथा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. प्रश्न 9 नंबरचा प्रश्न आहे. पहिला पर्याय दिला आहे 23 डेकोमीटर, दुसरा आहे 2.3 किलोमीटर, तिसरा आहे 230 मीटर आणि चौथा आहे 2.3 हेक्टोमीटर. तर या ठिकाणी जे प्रमाण दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही या ठिकाणी गटात न बसणारं किलोमीटर हे जे आहे, मीटर सर्व ठिकाणी आहे, पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये, आणि दुसऱ्यामध्ये किलोमीटर आहे. तर किलोमीटर इज नॉट राईट, गटात न बसणारा आहे म्हणून दुसरा पर्याय आपण देऊ शकतो. 10वा प्रश्न आहे 30/105, 56/196, 52/182 आणि 74/222. तर याच्यामध्ये सुद्धा अतिसंक्षिप्त रूपावरून आपल्याला या ठिकाणी वेगळं पद ओळखायचं आहे. या ठिकाणी तुम्ही भागाकार करू शकतात, वेळ घेऊ शकतात, व्हिडिओ पॉज करून तुमच्या पद्धतीने तुमचं समाधान होईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्याची कृती वापरून अतिसंक्षिप्त रूपावरून आपण जे अगोदर प्रश्न पाहिले त्याच्यावरून तुम्ही त्याच पद्धतीने त्या स्पष्टीकरणासह त्याच्या मदतीने तुमचा योग्य पर्याय देऊ शकतात. अतिशय चांगला प्रयत्न तुम्ही या ठिकाणी रिस्पॉन्सेस देताना करतायत. या ठिकाणी मित्रांनो 10व्या प्रश्नासाठी चौथा जो पर्याय 74/222 हा गटात न बसणारा अंक आहे. 11वा प्रश्न पाहूया. प्रश्न आपण या ठिकाणी पाहत होतो मित्रांनो 25, 74, 63, 25, 1397 आणि 8502. याच्यामध्ये 8502 हा गटात न बसणारा अंक आहे. 12व्या प्रश्नासाठी या ठिकाणी पुन्हा 4 पदं दिलेली आहेत आणि या 4 पदांमध्ये आपल्या लक्षात येईल ते 3136, त्यानंतर 5184, 3369, 3721. तर या ठिकाणी अंत्यपदांची बेरीज किंवा गुणाकाराची प्रोसेस आपल्याला करावी लागेल आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, त्याच्यावरून या ठिकाणी पाहता येईल आपल्याला का नेमकं गटात न बसणारं पद कुठलं आहे. 4 अंकी संख्या आहेत. तर तिन्ही कृत्य आपण जे अगोदर सॅम्पल क्वेश्चन्समध्ये पाहिलं त्या पद्धतीने करू शकतात आणि या ठिकाणी नेमका पर्याय कसा आलेला आहे तो तुम्ही शोधू शकतात. तुमचा पर्याय या ठिकाणी देऊ शकतात तुम्ही. तर या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे तो या ठिकाणी योग्य आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो 0.0080, 0.0270, 0.0125 आणि 0.0010 अशा प्रकारचे त्यांनी अपूर्णांकात संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी 0.0125 हा जो पर्याय आहे तिसरा तो गटात न बसणारा पर्याय आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे 6254. त्याच्यानंतर 7055, 5206 आणि 3087. याच्यात सुद्धा आपल्याला गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे. 3087 हा चौथा पर्याय आपण घेऊ शकतो. 15वा प्रश्न दिला आहे 530, 575, 785 आणि 1090 अशा प्रकारचे 4 पर्याय आहेत आणि यांच्यामध्ये 575 हा पर्याय आपण निवडू शकतो. गटात न बसणारी पदे पर्यायातून निवडायचे 2 पर्याय अचूक 67, 101 आणि 43. तर याच्यामध्ये 93, 107, 71 आणि 87 याच्यात 2 अचूक पर्याय निवडायचे आपल्याला गटात न बसणारी पदं. तर या 16व्या प्रश्नासाठी 67, 101 आणि 43 मध्ये दुसरा आणि तिसरा पर्याय जो 107 आणि 71 तर हे या ठिकाणी अचूक पर्याय आपल्याला देता येतील. आणि 17व्या प्रश्नासाठी सुद्धा 28, 15 आणि 66 याच्यात सुद्धा 2 अचूक पर्याय निवडायचे आपल्याला. पहिला 120 आणि तिसरा 45 हे 2 पर्याय आपण देऊ शकतो. तर या पद्धतीने या ठिकाणी या संख्या या प्रकरणावर उपघटकावर आधारित सॅम्पल क्वेश्चन्स या ठिकाणी आपण सराव संच आणि काही स्पष्टीकरणांसह ती उदाहरणं समजून घेतलीत. मित्रांनो नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही जर समजलं नसेल तर पुन्हा त्याला काळजीपूर्वक बघा. अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, चांगले मार्क्स मिळवून देणार आहे. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल आणि या व्हिडिओच्या सहाय्याने हे प्रकरण समजून घ्यायला मदत होईल आणि परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आजच्या या सेशनमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. उद्या पुन्हा आपल्या नेहमीच्या वेळेनुसार पुढच्या उपघटकाला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.